मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वाढत्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र व सखोल आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना आमदार राजाभाऊ खरे म्हणाले की मतदारसंघातील अनेक भागातील शेतकरी बांधवांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून पिकाचे संरक्षण तसेच गुराढोरांच्या पाण्याच्या गरजांसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे झाले आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांसमोर सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला। या अनुषंगाने उजनी धरणातून सौंदणे, औंढी व वरकुटे तसेच आडेगाव परिसरातील ओढ्याद्वारे पाणी सोडण्याचा स्पष्ट व ठोस सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, जेणेकरून शेतकरी बांधवांना तातडीचा दिलासा मिळेल तसेच त्यांच्या पिकाचे व पशुधनाचे संरक्षण होईल। शेतकऱ्यांच्या अडचणीची तीव्रता लक्षात घेता निर्णय प्रक्रियेला गती देऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात आला। संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी असे सक्त निर्देश यावेळी देण्यात आले। या बैठकीस जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्री मुजावर बेगमपूर विभाग व उपअभियंता श्री पाटकर कुरुल विभाग उपस्थित होते। त्यांच्या समवेत भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी समस्यावर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याबाबत ही सखोल चर्चा करण्यात आली। मतदारसंघातील शेतकरी बांधवांची अडचणी दूर करून त्यांना तातडीने दिलासा देणे हीच माझी प्राथमिकता असून यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे असे प्रतिपादन आमदार राजाभाऊ खरे यांनी केले।